आमच्या ह्या अज्ञानाचा आणि असंघटितपणाचा फायदा जर कोणी घेतला असेल तर इथल्या सत्ताधाऱ्यांनी घेतलाय, आणि त्यात सगळ्यात मोठा शोषण करणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर ती पवार फॅमिली. म्हणून पवार फॅमिलीवरती मी वारंवार आरोप करतो, कारण याच पवार फॅमिलीच्या नावावरती या महाराष्ट्रामधले 400हून जास्त संस्था, आमदारकी, खासदारकी, सुनेत्रा, रोहित पवार, अजितदादा, शरदचंद्रजी पवार, सुप्रिया सुळे, हे तर सोडा, 400 संस्थांचे अध्यक्ष किंवा बॉडीवरती ही पवार फॅमिली. तुम्हाला कशाला लागतो? कुस्तीगीर महासंघाचा अध्यक्ष, कबड्डी महासंघाचा अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं तळ हयात अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचं तुम्हाला तळ हयात अध्यक्ष, तुमचा अनुभव कमी पडतो म्हणून अजितदादा पवार, अजितदादा पवारांचा अनुभव कमी पडतो म्हणून सुप्रियाताईंचा अनुभव कमी पडतो म्हणून रोहितचे वडील, परत त्यांच्या कोणतरी त्या माता भगिनी त्यांच्या ज्या आहेत, सगळे लोक रयतवर का लागतात हो तुम्हाला? कशासाठी? ज्या रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज हा त हयात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल, हा बायलॉज असताना त्याच्यामध्ये खाडाखोड करून तुम्ही त हयात शरदचंद्रजी पवारांना अध्यक्ष केलं का बरं? कर्मवीर अण्णांना हे अपेक्षित होतं. गावगाड्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत ही रयत शिक्षण संस्थेच्या द्वारे तिथलं शिक्षण पोहोचेल म्हणून जी रयत शिक्षण संस्था स्थापन झाली, ती संस्था, ती बॉडी, तिथला स्टाफ, तिथलं मुलं काय होत असेल? मला जो माझ्यावर आरोप केला जातो इथं महाराष्ट्रामध्ये की तुम्ही पवार फॅमिलीला बोलता, हे कारण आहे ना शोषण.